व्हाय डज द चाइल्ड क्राय? मूल का रडते? भाग 1. कुंभाराचा मुलगा अब्दुल लतीफ याला सर्वजण लेट लतीफ म्हणत. वस्तुस्थिती अशी होती की 11व्या वर्षी त्याच्याकडे 7 वर्षांच्या मुलाची ऊर्जा होती आणि तो घरापासून शाळेत लवकर चालत नव्हता. अर्थात त्याच्यात जी उणीव होती ती शारीरिक चैतन्यातून त्याने मानसिक चपाईने भरून काढली. या अभावामुळे पक्ष्यांबद्दलचे त्याचे कुतूहल वाढले होते, जे त्याला पकडून पाईव प्राणी म्हणून घरी आणायचे होते. त्यामुळे तो कुठूनही वाटेत रेंगाळायचा. पण तो क्वचितच एक पक्षी पकडू शकत असल्याने तो नेहमी उशीर करत असे. आणि मग त्याची दुसरी आवड म्हणजे मासेमारी, हा जो त्यासाठी कठीण व्यवसाय असल्याने त्याला वारंवार उशीर होत असे. ज्या दिवशी त्यांनी शाळेच्या वेळेच्या शेवटी टागोरांचे बांगलादेश गाणे गायले, तेव्हा अब्दुल लतीफ हे शब्द लिहिण्यासाठी शाळेच्या आवारात रेंगाळला, जेणेकरून त्याला संपूर्ण कविता मनापासून आठवेल. भातशेती, पद्मा आणि मच्छीमारांच्या ओढण्याबद्दल कवीच्या मनातही तशीच भावना होती. पण त्याने जलालच्या बागेतून पपई का चोरली हे त्याच्या वडिलांना आणि आईला समजावून सांगण्यासाठी त्याला स्वतःचे शब्द सापडले नाहीत. आणि जेव्हा त्याच्या सोबत्याने त्याला बदक दिले तेव्हा तो नदीत कसा बुडाला होता आणि अलीने त्याला कसे वाचवले होते. त्याच्या आडमुठेपणाला त्याच्या वडिलांनी एक प्रकारचा मूर्खपणा म्हणून संबोधले होते, जरी त्याच्या आईने अब्दुल लतीफच्या संत रेंगाण्याला स्वीकारले होते, तरीही इतर मुलांसारखा तासनतास तो न आल्याने तिला चिंता वाटायची. बांगलादेश या कवितेतील शब्द आईला सांगण्याची आशा असताना आज आपल्यात क्षमता आहे असे त्याला वाटले. गाण्याची नक्कल करून त्याने त्याच्या शिक्षकाला इलियासला सलाम केला आणि 1 मैल दूर असलेल्या घराकडे प्रामाणिकपणे धाव घेतली. जरी त्यांनी मच्छीमारांच्या नदीनगर वस्तीत शाळा उघडली असती, जिथे त्याचे वडील आणि आई मातीची भांडी बनवतात, तरीही त्याने मोठ्या गावात रंगपूरमध्ये शाळेत जाणे आणि परत जाणे पसंत केले असते, कारण इलियास मास्तर प्रत्येक वेळी नवीन कविता ऐकवत असत. मच्छीमारांचे गाणे त्यांनी बोटीवरच्या दिशेने खेचताना केलेल्या हिया शिवाय त्यांच्या मूळ ठिकाणी कोणतीही कविता नव्हती. माझ्या सोन्याचा बांगलादेश. सोनेरी हा शब्द त्याच्या मनातील नदीनगरच्या झोपड्या व्यतिरिक्त त्याला मोहिनी घालेल असे वाटले, जे त्याला आधी कधीच वाटले नव्हते. आणि उशिरा का होईना घरी पोहोचण्याच्या कल्पनेत तो हरवून गेला. दरम्यानच्या काळात त्याने नेहमीप्रमाणे जेवणासाठी मासे पकडण्यासाठी पद्माकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याचा मित्र अली, मच्छीमार झैनुलब्दीनचा मुलगा पाहिला. तो आधीच एका बाजूला उभ्या असलेल्या आकृत्याकडे जात होता आणि अब्दुल लतीफ वक्ता इतर कोणी त्याला चांगले ओळखले नव्हते. अरे अली, अब्दुल ओरडला. अली थांबला नाही. अरे अली, अब्दुलने दीर्घ श्वास घेत ओरडला. अली थांबला नाही, पण पद्मा सरोवराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या खोडांच्या मागे लपत लपत धावू लागला. त्याचा मित्र त्याला काटात आहे हे न कळण्याच्या भीतीने अब्दुल पूर्ण अलीचा पाठलाग करू लागला. तो लवकरच धाप टाकू लागला, कारण त्याने त्यासाठी कधीही इतके कष्ट घेतले नव्हते. तो थांबला आणि ओरडला, अली अली, ई अरे अली. अलीने त्याच्या हाकेकडे लक्ष न दिल्याने अब्दुलने त्याच्या शाळेतील सहकार्याच्या अदृश्य होणाऱ्या आकृतीकडे पाहिले आणि त्याला राग आला. तो निराश झाला. अब्दुलने त्याला दिलेल्या हरभऱ्याच्या बदल्यात त्याच्यासोबत मासेमारी करण्यासाठी घरी जाणाऱ्या त्याच्या मित्राने त्याच्याकडे दुर्लक्ष करणे ही एक असामान्य गोष्ट होती. अब्दुलला खात्री होती की अलीने आपली हाक ऐकली आहे. त्याला वाटले सुद्धा की तो त्याच्याकडे पाहण्यासाठी मागे फिरला आहे.
पण नंतर तो मच्छीमार मुद्दाम पून गेला आणि कुठेतरी लपून बसला. कदाचित त्याने आपल्या आईच्या डब्यातून मिठाई चोरली असेल आणि त्याला एकट्याने खायचे असेल. अब्दुल्ला जव रडायला झाल. नुकत्याच तोडलेल्या चिंचेच्या झाडाच्या बुंध्यावर तो बसला. एकामागून एक तोडलेल्या केळीच्या झाडाच्या मागे उडी मारताना अलीला त्याने पुन्हा पाहिले. पण सरोवरातील सर्व झाडे का तोडली गेली? त्याचा मित्र थांबला नसतानाही अलीला नजरेसमोर ठेवण्यासाठी त्याने तोडलेल्या केळीच्या झाडांच्या पलीकडे पाहण्यासाठी मान डोलावली. मुलगा अजूनही एका घरामागून दुसऱ्या घरामागे उडी मारत होता. श्वास घेताच अब्दुल्ला वाटले की तो जाऊन अलीला पकडेल. अचानक त्याला असे वाटले की तो त्याच्या वडिलांच्या रिकाम्या घागरींसारखा आहे, ज्याला तडा गेला होता. त्याला आवाजही काढता येत नव्हता. त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले, माझ्या मुला, तू अजून अखंड माती आहेस. आम्ही तुला रिकाम्या शब्दांनी भरू शकतो आणि तू अबाधित राहशील. आम्ही तुझ्यात पाणी भरताच तुला घी सुरू लागेल. यावरून त्याला आठवण झाली की त्याला शाळेतून थेट येण्यास सांगितले होते आणि भरलेल्या घागरांचा गाढव रंगपूरला बनिया मुखियाच्या दुकानात घेऊन जाण्यास सांगितले होते. मासे पकडू न शकणे कारण अलीने त्याला सोडून दिले आहे आणि त्याच्या वडिलांची कामे करण्यासाठी घरी परत जाणे अब्दुल्ला नकोसे वाटले. त्याच्या रिकाम्या मनात एक कविता उमटली जी त्याची आई प्रत्येक परीक्षेनंतर नेहमी सांगायची. मूल का रडते? अरे बा, तू का रडतोस? अरे मुंगी, मला का चावते? अरे का मुंगी, तू मला चावतेस का? कूट कूट कूट. आई मजेदार होती. ती अशिक्षित होती. पण तिने त्याला मास्टर इलियासने ज्या कविता शिकवल्या होत्या त्यापेक्षा जास्त कथा त्याला सांगितल्या होत्या. ती काय बोलत आहे हे तिला नाही त्याने कबूल केले, पण ती पद्माच्या मुख्य प्रवाहात वाहणाऱ्या पाण्यासारखी बडबडते. ती म्हणते की का आणि कसे आणि काय याचे भान नसणे ही चांगली गोष्ट आहे, काही अल्लाह मियांवर सोडून द्यायचे. चिंचेच्या झाडाच्या बुंध्यावर बसून तो स्वतःच्या विचारात गुंग असताना त्याने झाडाचा बराचसा भाग खाली एका खड्ड्यात पाहिला आणि त्याला एक राक्षसी सैन्य रणगाडा दिसला, ज्याच्या बाजूला 2 मृत सैनिक होते. तो उठला आणि पाला. आई, तो जीवाच्या आकांताने ओढला. आई. त्याला गरगरल्या सारखे वाटले आणि तरीही तो नदी नगरच्या दिशेने धावू लागला. तेथे कापणीसाठी केले गेलेले शेतकऱ्यांच्या खताच्या कच्च्याच्या ढिगायाचे काही उठाव होते. एका खड्ड्यातून वर येत एक भयभीत झालेला मोर ओढला आणि एका रिकाम्या भातशेतीतून दुसऱ्यावर उडून गेला. संध्याकाळचा प्रकाश शेतांना वेढून टाकत होता, कसला खडबडीत भूतांसारखे बनवत होता.